नमस्कार, मी डॉक्टर उदय निरुडकर. बजेट मंत्र या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण बोलणार आहोत ते वित्तीय तुटीबद्दल. सरकारचं उत्पन्न आणि खर्च यांच्यातल्या तफावतीला वित्तीय तूट असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की तुटीला इतकं महत्त्व ते काय द्यायचं? भारतीय राज्यघटनेनुसार भारत हे कल्याणकारी राज्य आहे. त्यामुळे सरकारनं नफा कमवणं हा आपला उद्देशच नाही. उलट देशात नाहिरे वर्गाला आहेरे वर्गात सामील करून घेण्यासाठी जे जे करावं लागेल ते करणं सरकारचं कर्तव्यच आहे. त्यामुळे साहजिकच उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असणार आहे. त्यामुळे देशाचा अर्थसंकल्प हा तुटीचाच राहणार. मग या तुटीला इतकं महत्त्व येण्याचं कारण आपल्याला थोडं इतिहासात डोकावावं लागणार आहे. अर्थकारण आणि राजकारण हातात हात घालून चालतात. आपल्याकडच्या राजकारणात ही बाब चांदीच्या चकाकणाऱ्या गोष्टी इतकी लख्खपणे दिसते. लोकप्रिय घोषणा आणि त्यावरचा होणारा खर्च करताना राजकीय नेत्यांनी आत्तापर्यंत न बाळगलेलं आर्थिक भान, त्यामुळेच या देशातली वित्तीय तूट अनियंत्रित होत गेली. 90च्या दशकात अर्थव्यवस्थेची स्थिती इतकी बिकट झाली की वित्तीय तूट हे सर्वात मोठं संकट निर्माण झालं. जागतिकीकरणाच्या जमान्यात बेसुमार खर्च करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक करताना परदेशी गुंतवणूकदारांनी देखील देशाकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. जगातल्या आर्थिक महासत्ता आपल्याकडच्या कल्याणकारी धोरणांमुळे भारतात गुंतवणूक करायला नकार देऊ लागल्या. त्यानंतर सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांनी मिळून वित्तीय तूट दरवर्षी कमी करणं बंधनकारक केलं. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट या नावाचा कायदा आपल्याकडे अस्तित्वात आला. या कायद्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना देताना वारेमाप खर्चावर नियंत्रण करण्यात आलं. आज देशाची वित्तीय तूट 3% आली आहे, तर महसुली तूट 0 आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. आपण गेल्या काही वर्षात या कायद्याचं पालन करताना वित्तीय तूट कशी उतरत गेली ते पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपण पाहतोय वित्तीय तूट 2012-13 मध्ये 4.8%, 13-14 मध्ये 4.46%, 14-15 मध्ये 4.06%, 15-16 3.94%, 16-17 3.5% आणि यावर्षी ती साधारणतः 3.9% इतके टक्के अपेक्षित आहे. या आकड्यावरून स्पष्ट होतं की गेल्या काही वर्षात सरकारी यंत्रणांना वित्तीय तुटीची कायद्यानं बंधनं का होईना खर्चावर नियंत्रण आणून वित्तीय तूट कमी करत आणली आहे. येत्या काळामध्ये विशेषतः 2017-18 या आर्थिक वर्षात ही वित्तीय तूट पुन्हा एकदा वरच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे. वित्तीय तूट नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करताना लागणाऱ्या आयुधांविषयी शिफारसी करणाऱ्या संसदीय समितीनं आर्थिक विकासावर भर देण्याची शिफारस केली आहे. नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेला नवीन उभारी हवी आहे. सरकारी खर्चात कपात करून तूट नियंत्रणात ठेवता येईल, पण गुंतवणूक जर आली नाही तर विकासाच्या रथाला बसलेली खीळ घट्ट बसत जाईल. आता ही खीळ हटवायची असेल तर गुंतवणूक रूपी ताकद उभी करावीच लागणार आहे. मग वित्तीय तूट वाढली तरी चालेल अशी सध्या सरकारची मानसिकता बनत चालली आहे. याच मानसिकतेतून चालू वर्षापुरता का होईना फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट जेटली शिथिल करणार का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आम्हाला मिळणार आहे फक्त 48 तासांमध्ये. तेव्हा 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्पाचं सखोल विश्लेषण झी24 तासवर बघा आणि रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.